मित्रांनो, जर तुमचं वय 18 ते 35 वर्षाच्या दरम्यान आहे आणि तुम्ही पदवीधर आहात, म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट आहात, तर तुम्हाला महिन्याला हजारो रुपयांचे मानधन सरकारतर्फे दिले जाणार आहे। यासाठी तुम्हाला सरकार सोबतच काम करण्यात एक अपॉर्च्युनिटी देत आहे। आपल्या राज्यामध्ये सध्या अनेक योजना चालू आहे, अनेक योजना राबवल्या जात आहे। या योजनांचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा म्हणून राज्य सरकारने आता एक नवीन योजना चालू करण्याचे ठरवले आहे, ज्यामध्ये राज्य सरकार राज्यातील 50,000 तरुणांना सहभागी करणार आहे। या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री योजना दूत। तर आता या योजनेचा अर्थ काय आहे, तर अशी व्यक्ती ज्याला सरकारच्या सर्व योजनांची व्यवस्थित माहिती आहे आणि ती माहिती त्यांनी त्याला दिलेल्या गावांमध्ये, शहरांमध्ये जाऊन प्रसार करायचा आहे। त्या योजनेचा त्यांनी प्रचार करायचा आहे, त्याची प्रसिद्धी करायची आहे आणि यासाठी सरकारकडून अशा योजना दूत व्यक्तीला हजारो रुपयांचे मानधन सुद्धा दिले जाणार आहे। यामुळे जर तुम्हालाही सरकारसोबत काम करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे। परंतु ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी त्यासाठीच्या अटी व शर्ती काय आहेत, कोणते कागदपत्रे तुम्हाला अर्जासोबत जोडावी लागणार, सरकारच्या उपक्रमामुळे तुम्हाला सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतले जाणार का, तुम्हाला परमनंट सरकारी जॉब मिळणार का आणि याची पात्रता काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपला हा व्हिडिओ त्यासाठीच बनवण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व माहिती तुम्हाला A to Z मिळेल, त्यामुळे हा व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत बघा आणि इतरांसोबतही शेअर करा, ज्यामुळे गरजवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचेल। पण जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, त्यामुळे या प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्याकडून मिस होणार नाहीत। दिनांक 7 जुलै 2024 रोजीचा सामान्य प्रशासन विभागाकडून हा GR प्रसिद्ध झालेला आहे। आता या GR मधील थोडक्यात माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तरी पण व्हिडिओ संपूर्ण बघल्यावर तुम्ही हा GR नक्की वाचा। GR ची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। शासन निर्णय: महाराष्ट्र राज्याच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजना दूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढे नमूद केल्याप्रमाणे असेल। तर या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50,000 योजना दूतांची निवड करण्यात येईल। मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी 10,000 प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल। त्यामध्ये प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित आहेत। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूत सोबत 6 महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही। तर याचे पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया। वयोमर्यादा 18 ते 35 वयोगटातील उमेदवार हवा, कोणत्याही शाखेचा पदवीधर हवा, त्या संगणकीय ज्ञान आवश्यक आहे। अर्ज करणाऱ्याजवळ मोबाईल असणे आवश्यक आहे। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणे आवश्यक आहे। उमेदवारांजवळ आधार कार्ड असावे व त्यांच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे। तर या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतील हे बघूया। त्यासाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज करावा लागेल आणि आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतचा पुरावा, अधिवासाचा दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र। तर एक महत्त्वाचा मुद्दा या योजनेमध्ये असा आहे, मुख्यमंत्री योजना दूत या कार्यक्रमांतर्गत उमेदवारांना सोपवण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही। सबब
या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवारांकडून घेण्यात यावे. या GR मधील एक महत्त्वाचा मुद्दा, योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास चे निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. त्याचबरोबर योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानदंड अनुज्ञेय राहणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही हा GR काळजीपूर्वक वाचा व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरा. धन्यवाद.